दरम्यान विकास लवांडेंवरील शाईफेक प्रकरणामध्ये आमदार रोहित पवार लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये येणार आहेत। रोहित पवारांची नेमकी काय भूमिका आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, अगदी बरोबर आहे। मी सध्या पुणे शहरातील लोणी काळभोर पोलीस स्थानकासमोर आहे आणि सकाळी ही सगळी घटना 10 वाजता घडल्यानंतर 11 वाजल्यापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत। अगदी काही वेळात रोहित पवार जे आहेत ते या लोणी काळभोर पोलीस स्थानकात येणार असल्याची माहिती समजते आणि रोहित पवार या ठिकाणी येण्यापूर्वी पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात केल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर रोहित पवार इथे आल्यानंतर आता नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे, कारण की विकास लवांडेंवर जे शाईफेक झालेला आहे किंवा विकास लवांडेंचा आरोप आहे की मला रिव्हॉल्वर देखील दाखवण्यात आली, जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, धक्काबुक्की करण्यात आली। या प्रकरणी आता लोणी काळभोर पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। मात्र विकास लवांडे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत की जोपर्यंत या प्रकरणातील सगळ्यांना पोलीस ताब्यात घेत नाहीत, ज्या मला रिव्हॉल्वर दाखवण्यात आल्या त्या रिव्हॉल्वर जोपर्यंत पोलीस जप्त करत नाहीत किंवा गाड्या जप्त करत नाहीत तोपर्यंत मी या ठिकाणावरून हलणार नसल्याची भूमिका सध्या विकास लवांडे यांनी घेतल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर अगदी काही वेळात रोहित पवार देखील या ठिकाणी येणार असल्याची आपल्याला माहिती समजते। खरं तर रोहित पवार जे आहेत ते अवघ्या 2 ते 3 मिनिटात या ठिकाणी येणार असल्याची देखील माहिती समजते। कार्यकर्ते रोहित पवार इथे येण्याच्या पूर्वी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि सगळ्यांचे आपण पाहतोय की आमदार रोहित पवार जे आहेत ते आता या ठिकाणी आलेले आहेत। आमदार रोहित पवार आता या सगळ्याच्या विरोधात नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय समोरून रोहित पवार जे आहेत ते आता लोणी काळभोर पोलीस स्थानकात आलेले आहेत आणि रोहित पवार हे अगोदर विकास लवांडे यांची भेट घेतील, नंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना रोहित पवार भेटणार असल्याचं समजतंय। खरं तर या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे, मात्र विकास लवांडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप विकास लवांडे यांच्याकडून करण्यात। दादा, तुम्ही आता विकास लवांडेंची भेट घेताय, मोठा हल्ला विकास लवांडेवर केल्याचा आरोप विकास लवांडे यांच्याकडून केला जातो। नाही, आता विकास लवांडेचं हेच मत आलं की त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जर बघितलं विकास लवांडे शांत तिथं बसलेत, पण आता ते जे सांगतायत की बंदूक दाखवण्यात आली, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्याही असू शकतात। त्यामुळे एखाद्या व्यक्ती जर सांगत असेल की माझ्यावर हे घडलं, अशा पद्धतीने मला धमकावलं गेलं, खालच्या लेवलला जाऊन शिवीगाळ केली, बंदूक दाखवली, तर आता तिथं व्हिडिओ तर आलेले आहेत आणि व्हिडिओ झाल्यानंतर परत एकदा एक वेगळा व्हिडिओ काढण्यात आला असे आपल्याला कळतं। त्यांची भूमिका अशी आहे की मी जोपर्यंत अटक या आरोपींना होत नाही तोपर्यंत हलणार नाही। मी आता आम्ही आलोय, सुनील भाऊ भुसारा पण आले, तर आम्ही सगळेजण त्यांच्याशी एकदा बोलतो, मग आपल्याशी एकदा बोलतो। नक्कीच आपण आता पाहतोय की आमदार रोहित पवार जे आहेत ते अगोदर विकास लवांडे यांच्याशी संपर्क साधतील, बोलतील आणि त्यानंतर या ठिकाणचे जे पोलीस उपायुक्त आहेत त्यांच्याशी बोलतील आणि त्यानंतर पुढची भूमिका जी आहे ती रोहित पवार यांच्याकडून घेणार असल्याचं सध्या हल्ला केला। तुम्ही एकटा असताना एका कोपऱ्यामध्ये त्यांना तुम्ही थांबवता, 15-16 लोक जाता, बंदूक घेऊन जाता आणि मग तिथं त्याच्यावर शाई टाकता, हे योग्य नाही ना। तुम्ही संत परंपरेचे जर तिथं सामाजिक कार्यकर्ते असाल तर कुठेतरी अपेक्षा अशी आहे, संत परंपरेमध्ये चर्चेतून मार्ग निघतो, संवाद झाला पाहिजे आणि मग अशा पद्धतीने न गोष्टी होता तुम्ही खालच्या लेवलला जाऊन बोलता, धमक्या देता, हे थोडी संत परंपरेला शोभणार आहे। विकास लवांडे म्हणतात मला जीवे मारण्याचाच प्रयत्न होता, मात्र लोक आल्यामुळे मी वाचलोय। मग असंच आहे ना, आता तुम्ही एका माणसाला एका कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी नेता, 12-13 लोक बोलता, त्याच्यावर शाई टाकता आणि बंदूक पण आहे असं कुठेतरी कळतं, नंतर धमकी सुद्धा देता, हे योग्य नाही। मग कुठेतरी धमकी देण्याचाच एक प्रकार आहे, जीवे मारण्याचाच हा प्रकार आहे। आता आम्हाला एवढंच सांगायचं आहे आणि खरं तर वारकरी संप्रदायाचे सर्वसामान्य लोकांना आम्हाला विचारायचं आहे की जे खरे वारकरी संप्रदायाचे लोक असतात, संत परंपरेतले लोक असतात, हबप असतात, महाराज कधी एवढ्या आक्रमक पद्धतीने त्या ठिकाणी बोलतात का, शिवीगाळ करतात का? अशा लेवलला जाऊन जर कुणी तिथं बोलत नसेल तर हा कोण लागून गेला? त्यामुळे हे योग्य नाही। यांना पाठीशी कोण घालतंय दादा, नेमकं यांना पाठीशी कोण? आता ते बघा, नक्कीच आता मागे बघा, आम्ही थोडस एक तर आम्हाला जे कळालेलं आहे तो जो कोणी बोंदू महाराज आहे त्याने विकास लवांडेंवर शाई टाकून त्याच्याचबरोबर बंदूक दाखवून 12-15 लोक होते असं आम्हाला कळालेलं आहे।
आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जर धमकवत असाल, फक्त प्रसिद्धी मिळावी म्हणून तिथं शाई टाकत असाल, गोंधळ घालत असाल, तर हे शोभणारं नाही, आपल्या महाराष्ट्र धर्माला शोभणारं नाही आणि वारकरी संप्रदायाला शोभणारं नाही. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये असणारे सर्व मान्यवर महाराज, हबप आणि सामान्य लोकांना मला विचारायचं आहे की जे खरे वारकरी संप्रदायाचे लोक असतात, जे खऱ्या अर्थाने संतांचा विचार पुढे घेऊन जाणारे लोक असतात, अशा खालच्या लेवलला शिव्या देत असतात का हो? कधी एवढं चिडतात का? बंदुक्या दाखवतात का? बंदुक्या घेऊन फिरतात का? मग अशा पद्धतीने ही लोक जर घुसखोरी करत असतील आणि लोकांना धमकवत असतील तर हे शोभणारं नाही. आणि हा कोणी जो भोंदू लागला ना, त्याला मला विचारायचं आहे की त्याचे जे गुरु आहेत त्यांनी जी आळंदीमध्ये आणि नागपूरमध्ये शाळा काढली आहे, बहुजन समाजाच्या मुलामुलींना त्या शाळेमध्ये शिकवलं जातं का? प्रवेश आहे का? या भोंदूबाबांनी सांगावं. त्याच्याचबरोबर तुम्ही महात्मा फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले असतील, ज्याच्यासाठी लढल्या त्या की सामान्य लोकांना, सर्वसामान्य लोकांना, बहुजन समाजाच्या मुलामुलींना शिक्षण मिळावं, आणि मग आजच्या काळामध्ये बहुजन समाजाला शाळेत तिथं जाऊन दिलं जात नसेल आणि याला तू गुरु मानत असतील आणि इथं येऊन आम्हाला शिकवत असतील, हे महाराष्ट्राच्या विचाराला परवडणारं नाही, शोभणारं नाही. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि विकास भाऊंच्या पाठीमागे त्या ठिकाणी भक्कमपणे. आणि त्याच्याचबरोबर हे मध्य प्रदेशचे जे बोंधूबाबा आले होते, बागेश्वर महाराज, इथं येऊन जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून बोलले होते, तुकोबारायांबरोबर बोलले होते, तर माऊली महाराजांबद्दल पण बोललं गेलं होतं. हा झोपला होता का दाढीची केस उपटत बसला होता का गवत उपटत बसला होता? त्यामुळे उगाच शहाणपण दाखवण्यासाठी, कुठेतरी बातमी मोठी होण्यासाठी आणि हे प्रतिगामी विचाराचं जे कोणी नेते असतील त्यांच्याकडनं बक्षीस मिळवण्यासाठी असं जर वागत असतील तर हे योग्य नाही, बरं नाही. सकाळपासून आंदोलन सुरू आहे, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र अटक करण्याची मागणी. अहो तुम्ही मला सांगा, अजितदादा पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्याबद्दल आम्ही, त्यांचा जी घटना घडली त्याबद्दल FIR करा अशी विनंती केली. झाली का या महाराष्ट्रामध्ये मान्य? एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत जर असं होत असेल तर सामान्य लोकांचं काय? गेल्या काही दिवसांमध्ये ज्या मुलींवर, चिमुरड्यांवर त्या ठिकाणी तिथं अत्याचार झाले, काही लोकांना त्याच्या मुलींना मारण्यात आलं, तिथं सुद्धा त्या सर्व लोकांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला ज्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळत नाही. श्रीमंताचा आणि पैशावाल्यांना न्याय आणि सामान्य लोक, विचारासाठी लढणारे जे लोक आहेत ते मात्र त्या ठिकाणी तासनतास पोलीस स्टेशनला जाऊन बसतात आणि मग तिथं पोलीस सांगतात हेच घ्या आणि तेच घेऊ नका. अरे हे कोण सांगणार आहे? FIR आम्ही दाखल करणं, आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडणं हा आमचा अधिकार आहे. FIR दाखल करून घेणं ती त्यांची ड्युटी आहे. तपास करा, बघा काय होते आणि त्यानंतर तुम्ही तिथं सांगा ना की हे होऊ शकतं आणि होऊ शकत नाही. आधीच कसं तुम्ही काय तिथं भविष्य करणारे बंधुबाबा आहात का पोलीस अधिकारी आहात? त्यामुळे उगाच पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीने न वागता जे म्हणणे ते तुम्ही स्वीकारून, आता अर्ध पिक्चर बघितलंच आहे ना, इंक टाकताना बघितलेलं आहे, धमक्या देताना बघितलेलं आहे, शिव्या देताना बघितलेलं आहे. आता बंदुक्या दाखवून काय याचं समोर व्हिडिओ समोर येणार आहेत का? लपून ठेवली असेल, दाखवली असेल. याच्या आधी FIR असे झाले नाहीत का? त्यामुळे मग इथं या विकास भाऊंचं ऐकून FIR दाखल करा, त्याला ताब्यात घ्या, चौकशी करा, खरं काय पुढे आलं पाहिजे. अशा अतिरेकी प्रवृत्तीला पोलीस पाठीशी घालतात का? कारण सकाळपासून व्हिडिओ दाखवत आहेत, विकास लवांडे स्वतः अधिकाऱ्यांना सांगतायत हा व्हिडिओ बघा, ते स्वतः शाई फेकून तसेच पोलीस स्टेशनला आलेत, तरी सुद्धा त्यांचं म्हणणं ऐकलं जात नाही. आता श्रीगोंद्यामध्ये हाच बोंधूबाबा होता ना काय ते तिथं गोंधळ घालणारा, सरकारने कुठं त्या पोलिसांनी कारवाई नाही केली. इथं अशा पद्धतीने वागतोय. तिथं या महाराष्ट्राचे सभापती राम शिंदे एका खुदक्यात गुंडाबरोबर तिथं कुठं मध्य प्रदेशमध्ये तिथं फोटो टाकतात आणि मग असे फोटो बघितल्यानंतर जे गुंड असतात त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना असं वाटतं की नाही हे सरकार आपलं सरकार आहे. सामान्य लोकांना वाटतं हे सरकार आपलं नाही, पण गुंडांना वाटतं हे आपलं सरकार आहे, आपलं काहीच होऊ शकत नाही. गोंधळ घाला, मस्ती करा, बंदूक दाखवा, शाई टाका, शिव्या द्या. आता एक कुठला तरी आमदार आई बहिणीवरनं शिव्या देतो अक्षरशः खालच्या लेवलला जाऊन, त्याच्यावर तिथं कारवाई होत नाही. आणि मग सामान्य व्यक्ती एखादं FIR करायला गेला, तुम्ही तिथं ऐकून घेत नाही, कलम टाकत नाही. मग पोलिसांनी काय करायचं? फक्त VIP लोकांना प्रोटेक्शन, सिक्युरिटी द्यायचं आणि मग सामान्य लोक मात्र वाऱ्यावर. हे महाराष्ट्रामध्ये तर अशा गोष्टी होत नव्हत्या. समर्थन केलेलं आहे आणि आता ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलताय, जसं पार्टी बदलतात, जसं सरकार बदलतं तसे ते कपडे बदलतात आणि विचार बदलतात. त्यामुळे त्यांच्या विचाराबद्दल आणि त्यांचं कसं आहे की त्यांना कुठेतरी मुद्दामून सरकारमध्ये मोठ्या नेत्यांनी जवळ केलेलं आहे. कशासाठी? तर राजकीय दृष्टिकोनातून भुंकायला.
मग कुठेतरी बहुजन समाजाच्या ह्या सर्व नेत्यांना पुढं करायचं, आपण मात्र मागे राहायचं आणि तमाशा बघत राहायचं. त्यातला हे भाग आहेत नितेश भाऊ. त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार? त्यांना जे काम दिलं ते काम तिथं करतात. त्या संदर्भात जे आहे ते कलम आहेत ना, अत्यंत साध्या पद्धतीचे कलम दाखल केलेले आहेत. काय मागणी नंतर करताय गंभीर स्वरूपाचे सगळ्या? कलम दाखल करणं अपेक्षित एक तर आता जे आपले विकास भाऊ त्यांचं काय म्हणणं हे आम्ही तिथं समजून घेऊ. पुढं काय करायचं, कसं आम्ही वकिलांशी सुद्धा बोलू, आणि पोलिसांचं काय मत आहे हे तिथं समजून घेऊ, आणि मग पुढे काय करायचं हे आपल्याला सांगतो. इथून इकडून नक्कीच आता आपण पाहतोय की आमदार रोहित पवार जे आहेत ते विकास लवांडे यांना भेटत आहेत. त्यांचं नेमकं काय मत आहे ह्या सगळ्या घटनेची माहिती रोहित पवारांकडून घेतली जाईल आणि त्यानंतर या भागातील जे पोलीस उपायुक्त आहेत सागर कवडे यांची देखील रोहित पवार भेट घेणार आहेत आणि त्यानंतर पुढची भूमिका जी आहे ती रोहित पवार यांच्याकडून स्पष्ट केली जाईल. मात्र सध्या लोणी काळभोर पोलीस स्थानकात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि जवळपास सकाळी 11 वाजल्यापासून विकास लवांडे जे आहेत ते या पोलीस स्थानकाबाहेर बसून आहेत. रोहित पवार येण्यापूर्वी या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सुद्धा झाल्याचं आता पाहायला मिळतंय. पाहावं लागेल की विकास लवांडे आणि या भागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार नेमकी काय भूमिका मांडतायत हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच सध्या रोहित लोणी पवार काळभोर मधल्या या सगळ्या घडामोडींवरती तू लक्ष ठेवून राहा. रोहित पवार आता त्यांची भेट घेणार आहेत विकास लवंडे यांची आणि त्यानंतर काय चर्चा होते, रोहित पवार आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे इथल्या घडामोडी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा कारवाईसाठी आणखीन चोख प्रयत्न व्हावेत यासाठी सुद्धा रोहित पवार त्यांच्याशी बोलणार असल्याचं सांगितलेलं. त्यामुळे या ठिकाणी ज्या ज्या घडामोडी घडतील त्या मला त्यांनी गाड्या आडव्या मारून उतरवलं आणि दोघं जण पहिले आले जवळ आणि त्यांनी मला उतरायला सांगितलं. मी उतरल्यानंतर एकदम 10-15 लोक आले. काळभोर स्टेशनच्या इथे आहेत, पोलीस स्टेशनच्या इथे, आणि ते नेमकं काय संवाद साधतात आपण पाहूया. वर शब्द करून दाखवला आणि एकाने असा रोखला होता. तो म्हणला आवाज करायचा नाही. आणि मग संग्राम पांढरे ते आले, ते म्हणले व्हिडिओ चालू करावे. मग त्यांनी व्हिडिओ शूटिंग सुरू केलं आणि 4 बाटल्या शाईचं केमिकल युक्त शाई माझ्या अंगावर त्यांनी ओतली आणि तुझा खात्मा करू 2-4 दिवसात तुझ्याकडे बघतोच आम्ही, तुला सुट्टीच नाही वगैरे असं घोषणा आणि देत आणि लोक जमायला लागले. मग ते पळून गेले गाडीत बसून. 3 गाड्या होत्या 4 व्हीलर. हो, संग्राम पांढरे होता आणि ते बाकीचे सगळे गुंड प्रवृत्तीचेच लोक होते. मी पोलीस स्टेशनला आता फिर्याद दिलेली आहे लोणी काळभोरला. आता रोहित दादा इथं आले. हा ना, बाकीची गर्दी कमी. आवाज नीट येत नाही. आवाज मला आवाज नीट येत नाही साहेब. मग मी नंतर येऊ का भेटायला आपल्याला सर? मी भेटायला येतो सर आपल्याला, कारण मला आवाज नीट येत नाही. हॅलो हॅलो ए अजिंक्य कशाला फोन करतो इथल्या इथे? आवाज कळत नाही. मी नंतर भेटतो सर. हो, मी तुम्हाला भेटायला येतो सर. अरे काय पलीकडनं जावं ना. हे थांब, त्यांचं होऊ दे. हो, चला तो माझं. त्यांचं उद्या म्हणतो. एक फक्त वाचून दाखवा, ऑडिओ रेकॉर्डिंग शोधावं लागेल. एक फक्त मेसेज. हे विकी जरा गोल करा ना, मोठं जरा गोल कर. त्यांना पण हा ना, तुम्ही मला मागितलंच का ना, आम्हाला 2-3 वेळा मुख्यमंत्री